आज आहे विराटचे अन्नप्राशन. तसे बरेच दिवस झाले होऊन, पण व्लॉग अपलोड करायला मला जरा उशीर झाला. तर इथे आम्ही त्याच्यासाठी चांदीचा ग्लास आणि चमचा आणलेला आणि इथे तुम्हाला जी वाटी दिसेल आता कमळाच्या आकाराची, तर ती जुनीच आहे, म्हणजे ती माझी आहे, माझ्या लहानपणाची आहे, माझ्या बारशाची. आणि त्याच्यासाठी आता आम्ही फक्त ग्लास आणि चमचा आणला होता खास त्याच्या अन्नप्राशनसाठी. तर इथे ती सगळी तयारी सुरू आहे. तर मी काही पितळीची जी भांडी असतात ती काढली होती, फ्लॉवर पॉट, ताट वगैरे जे लागणार आहे मला सगळं सामान. तर मग ते सगळं स्वच्छ घासून धुवून घेतलं, म्हणजे आता मस्त चकाचक झाले. आणि घरात माझ्याकडे या काही छोट्या वाट्या होत्या तर त्या घेतल्या आणि आपल्या घरातच आर्टिफिशियल ज्या माळा असतात फुलांच्या तर त्या काढल्या. आणि इथे त्याच्या पप्पांनी मस्त असा अन्नप्राशनचा सेट आणलेला, त्याच्यात बरेच असे स्टिकर्स होते. तर ते सगळं घेतलं लावायला आणि इथे बघा सुरुवात केली आहे. आणि खाली बराच पसारा पडला होता, सगळा आवरावरी चालू होती आणि विराजसुद्धा खाली खेळत होता. मी आज सकाळी लवकरच सगळं आवरून तयारीला लागले. म्हटलं डेकोरेशन करायला आणि हे सगळं आवरायला तसा बराच वेळ जाईल, कारण विराजला घेऊन सगळं आवरायचं म्हणजे वेळ जातो, थांबत थांबत करायचं. परत मध्येच त्याचं झोपणं असतं, खाणं असतं, खेळणं, तर सगळ्या पसारा आवरता करायला बराच वेळ जातो. आणि इथे बघा त्याचं मध्ये मध्ये लुडबुड चालू होती, मला उचलून घे म्हणत होता आणि त्याला घेऊन इथे सगळं आम्ही आवरत होतो. आणि त्यालासुद्धा मज्जा वाटते असं काही काम करत असताना. तो म्हणतो मला उचलून घ्यायचं. त्यानंतर त्याला झोप आली, मग त्याची एक झोप झाली, आंघोळ झाली आणि इथे पुन्हा तो उठलाय मस्त ताजं होऊन. तोपर्यंत माझं बऱ्यापैकी झालं सगळं, लावून जेवण वगैरे करून घेतलं. आणि त्यानंतर मग आम्ही तयारी करून, आणि त्याच्या पप्पांना सुट्टी नव्हती, ते दुपारीमध्ये लंच टाईममध्ये आले होते जरा वेळ. तर मग तेवढ्यात आम्ही ते येईपर्यंत मी सगळं काही आवरलं, हे डेकोरेशन असेल आणि बऱ्याच गोष्टी, म्हणजे वेळ गेला सगळं आवरायला. परत सकाळपासून त्याची आंघोळ, जेवण वगैरे सगळं आमचं आवरून झालं. आणि मम्मीसुद्धा होती मदतीला, तर तिनेसुद्धा मला डेकोरेशन करायला मदत केली. सगळं आवरून झालं, तयारी झाली विराटची आमची. आणि मग दुपारी याचे पप्पा आल्यानंतर आम्ही लगेच त्याचा अन्नप्राशनचा कार्यक्रम करून घेतला. आणि तो किती मस्त रिस्पॉन्स करतोय बघा. त्यामुळे त्याचं काही असेल, फोटोशूट असेल, तर मला हे सगळं करायला तितकाच उत्साह वाटतो, कारण त्याची काही अशी चिडचिड नसते, रडारड नसते, एकदम शांत बसतो आणि मस्त रिस्पॉन्स देतो तो. म्हणजे त्यामुळे मग त्याचे फोटो घ्यायला, व्हिडिओ घ्यायला, म्हणजे असं जास्त काही त्रास होत नाही, त्यामुळे तितकंच बरं वाटतं. त्यामुळे मग मलासुद्धा उत्साहाने हे सगळं करायला तितकीच मजा येते. आणि अशा प्रकारे विराटचा मस्तपैकी अन्नप्राशनचा सोहळा पार पडला. आणि आता इथून पुढे खरी कसरत असणार आहे, कारण फक्त ब्रेस्ट मिल्कचा विराटचा शेवटचा दिवस होता. आणि आता इथून पुढे त्याला सेमी सॉलिड असे वेगवेगळे पदार्थ खाऊ घालायला तितकीच मजा येणार आहे, तितकंच काम वाढणारे, धावपळ असणार आहे. आणि ही सगळी मजा तुम्हाला आपल्या येणाऱ्या नवीन ब्लॉग्समध्ये बघायला मिळेल. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.